नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आरणाच्या डान्सने. दोघे मस्त बाल्कनीमध्ये एन्जॉय करत होते. तर आज वैभवला ॲव्होकाडो टोस्ट खाण्याची इच्छा झाली होती. संडे होता आणि वेळ पण होता. तर ॲव्होकाडोला मी मस्त त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबू तुम्ही ॲड करू शकता. तर मी इथे चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि मीठ टाकलं होतं. तर आज मी म्हटलं आपण याचं सँडविच करून बघूया. तर मस्त चीज स्लायसेस ठेवले आणि हे जे मी बारीक तुकडे केले होते हे ब्रेडवर ठेवले आणि छान बटरमध्ये क्रिस्पी भाजून घेतलं. आणि खरंच हे खूप सुंदर झालं होतं सँडविच. आणि एव्हरी सॅटर्डे संडे वैभवकडे चहाची ड्युटी असते. तो खूप छान चहा बनवतो. त्यानंतर संडे असल्यामुळे आम्ही सगळ्या भाज्या फ्रेश घेऊन आलो होतो. तर घरातले कांदे संपले होते, काकडी संपली होती, तर या गोष्टी पण आणल्या होत्या. आणि हे जे कंटेनर्स आहेत हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. तुम्हाला लिंक हवी असेल तर सांगा. सगळ्या भाज्या भरून ठेवल्या आणि आठवड्याभराची तयारी म्हणजे लसूण निवडून ठेवणे, कढीपत्ता, लिंबू. तर याचा एक कंटेनर मी छान ऑर्डर केला होता. हा पण खूप छान आहे, लगेच सगळ्या गोष्टी सापडतात. तर आज आम्हाला सोलकढी पिण्याची इच्छा झाली होती. तर मस्त मिरची, लसूण आणि कोथिंबीर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आणि हे जे कोकोनट मिल्क आहे हे ब्लिंकिटवरती मिळतं, हे खूप छान आहे. त्याच्यामध्ये मी 1 ग्लास थंड पाणी आणि आईस ॲड केला. आणि हे कोकम आगळा मी अलिबागवरून आणलं होतं, तर ते 3 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान मिक्स करून घेतलं. ओ माय गॉड, इतकी छान झाली होती सोलकढी, एकदम हॉटेलसारखी लागत होती. आणि आज लंचमध्ये आम्ही खाल्लं एक करी, चपाती आणि पुलाव. दॅट्स इट फॉर द डे. बाय.